कोकण मंडळाची 5362 घरांची जी लॉटरी निघालेली आहेत, या लॉटरीमध्ये जे लोकेशन सांगण्यात आलेले आहेत, त्या प्रत्येक लोकेशनला घराच्या किमती वेगवेगळ्या आहेत. या प्रत्येक लोकेशनला जे घराच्या किमती आहेत, सर्वात स्वस्त घर 9 लाख रुपयेचं सांगण्यात आलेलं आहे आणि सर्वात महाग घर हे 27 लाख रुपयाचं सांगण्यात आलेलं आहे LIG टाईपच्या कॅटेगरीमध्ये. ही सर्व घरं जी प्राईम लोकेशनची घरं आहेत, या प्राईम लोकेशनच्या घरामध्ये ज्या किमती सांगितलेल्या आहेत, आता या किमतीच्या व्यतिरिक्त सुद्धा काही आपल्याला पैसे भरावे लागतात का, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला जे म्हाडा लॉटरीचे लेटेस्ट नोटिफिकेशन आहेत ते तुमच्या मोबाईलवरती येत जाणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटणार आहे. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की जे लोकेशन आहेत, जसे की घनसोली, सानपाडा, नेरूळ, दिगागाव, जे ठाणे जिल्ह्यातील जे घरे आहेत, परत कल्याणमधील जे घरे आहेत, अशी जी लोकेशन आहेत, या लोकेशनमध्ये जे सॅम्पल फ्लॅट आहेत ते पण आपण या येणाऱ्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जे सॅम्पल फ्लॅट आहेत, जिथे लॉटरी निघालेली आहे, त्या लॉटरीच्या आजूबाजूचा एरिया कसा आहे ह्याची पण माहिती आपण पाहणार आहोत. तर चला आपण आज त्या व्हिडिओला सुरुवात करू. ज्या घराच्या किमती सांगण्यात आलेल्या आहेत म्हाडा लॉटरीमध्ये, या म्हाडा लॉटरीमध्ये जे घराच्या किमती आहेत, त्या घराच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला पैसे भरावे लागतात. तर आता ते कोणते पैसे भरावे लागतात त्याची माहिती आपण पाहणार आहोत. बघा साईडला जी म्हाडा लॉटरीचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे, त्या नोटिफिकेशनमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला जी घराची किंमत आहे, आय थिंक समजा जे 14 लाख रुपये जे सानपाड्याच्या फ्लॅटची जी किंमत सांगण्यात आलेली आहे, तेथे 14 लाख रुपयाच्या घराची किंमत आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला पैसे भरावे लागतात. प्रत्येक लोकेशनला आपल्याला पैसे भरावे लागतात. जसे की काही घरे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आहेत, काही घरे हे ठाणे महानगरपालिकेमध्ये आहेत, तर काही घरे हे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आहेत. प्रत्येक महानगरपालिकेचे हे पाणी शुल्क, मालमत्ता कर हे वेगवेगळ्या प्रकारे असतात, तर ते सुद्धा आपल्याला इथे भरावे लागतात. सर्वप्रथम आपल्याला जे घराची किंमत सांगण्यात आलेली आहे, त्या किमतीमध्ये आपल्याला जे वाढीव शुल्क असतात, म्हणजे जे आपल्याला आणखी जे पैसे पेमेंट करावे लागतात, त्याच्यामध्ये GST, स्टॅम्प ड्युटी, घराचं रजिस्ट्रेशन चार्जेस, प्रॉपर्टी टॅक्स व शासकीय महानगरपालिकेतील शुल्काचा भरणा, तसेच शासकीय देय शुल्काचा भरणा करावा लागेल. हे सर्व आपल्याला जे एक्स्ट्रा चार्जेस असतात ते आपल्याला पे करावे लागतात. आता प्रत्येक महानगरपालिकेचे जे चार्जेस आहेत ते वेगवेगळे असतात. आता ही जी घरे आहेत, ही जी प्रायव्हेट बिल्डर असतात, 20% सर्वसमावेशक घरं, ही घरं म्हाडाला मिळत असतात आणि ती म्हाडाला मिळालेली घरं म्हाडा त्या लॉटरीमधून हे विकत असते, म्हणजे त्याची लॉटरी काढत असते. जशी आता ही लॉटरी निघालेली आहेत, 20% सर्वसमावेशक योजना, 15% सर्वसमावेशक योजना, अशी ही घरे असतात. प्रत्येक लोकेशनला ही जे चार्जेस असतात हे वेगवेगळे असणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आणखी सुद्धा चार्जेस असतात. बघा खाली 7 नंबरच्या कॉलमला सांगण्यात आलेले आहे, सदर प्रकल्पाची विकासामार्फत महारेरा कायद्याअंतर्गत झालेली नोंदणीनुसार लाभार्थ्यांनी टप्पेनिहाय रकमेचा भरणा करणे बंधनकारक राहील. महानगरपालिकेचे सर्व कर, पाणीपट्टी, मलनिस्सारण आकार, वीज आकार इत्यादी यशस्वी अर्जदारांनी सहकारी गृहनिर्माण संस्थेस त्या स्थानिक संस्थांकडे परस्पर भरावे लागतील. आता तुम्हाला मी एका शब्दामध्ये समजून सांगतो की काही घरे आता या लॉटरीमध्ये रेडी पोझिशन आहेत, काही घरे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. आपण आता पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत. जसे की सानपाडा, घनसोलीमध्ये काही लोकेशनची जी घरे आहेत ती अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. आपण आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या पाहणार आहोत. त्या लोकेशनमध्ये काही घरे रेडी आहेत. आता समजा काही सोसायटी झालेली आहे, त्या सोसायटीमध्ये जर काही घरे असणार तर त्या घराची सोसायटी निर्माण झालेली आहे. आता तुम्हाला तिथे घर लागलं तर त्या घराचे जे असणार, जसे की पाणी शुल्क, घरपट्टी हे जे येणार आहे हे तुम्हाला भरावं लागेल. आणि सोसायटी रजिस्टर झालेली असेल, समजा XYZ, त्या सोसायटीमध्ये जर तुम्ही झाले, समजा सोसायटीमध्ये 90 फ्लॅट आहे आणि सिडकोन म्हाडाने तिथे 17 फ्लॅट काढलेले आहेत, म्हाडाला 17 फ्लॅट मिळालेले आहे, तर ऑलरेडी तिथे सोसायटी रजिस्टर झालेली असेल तर त्या सोसायटी रजिस्ट्रेशनचे चार्ज जे असतात, जे तुम्ही सोसायटी रजिस्टरमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होणार, ते पण तुम्हाला सुद्धा पेमेंट करावे लागतात. तर असे हे, आणि काही ठिकाणी अंडर कन्स्ट्रक्शन आहे. अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तुम्हाला तिथे चार्जेस द्यावे लागणार नाही. जेव्हा सोसायटी रजिस्टर होणार आहे, जेव्हा तुम्हाला पूर्ण फ्लॅट आणि जेव्हा पोझिशन मिळणार आहे, जेव्हा OC मिळणार आहे,
OC मिळाल्यानंतर मग तुम्हाला घराचं पोझिशन मिळत असते. तर अशी ही सर्व प्रक्रिया या म्हाडा लॉटरीमध्ये जेव्हा तुम्हाला घर लागल्यानंतर, जेव्हा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कोणते चार्जेस लागणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. जर या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण होत असतील तर तुम्ही कमेंट करा, आपण त्याला उत्तर देऊ. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.